काँग्रेससोबत सध्या नकली शिवसेना आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना शिंदे पुढे नेत आहेत असं पंतप्रधान म्हणतात। चंद्रपूरच्या आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर सडकून टीका केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूरमधल्या जाहीर सभेत या दोन पक्षांवर निशाणा साधला असून काँग्रेस पक्षाच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले झाले आणि याच काँग्रेससोबत नकली शिवसेना असून बाळासाहेबांचे खरे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन चाललेत असं म्हटलंय। इंडिया अलायंस में शामिल डीएमके पार्टी सनातन को डेंगू मलेरिया कहकर उसके खात्मे की बात करती है और कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं। मुझे खुशी है कि हमारे एकनाथ शिंदे जी और उनकी पार्टी बाला साहब के विचारों को पूरी मजबूती से आगे बढ़ा रही है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक प्रतिक्रिया देण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? खरी शिवसेना ही आमच्या सोबत आहे जी बाळासाहेबांचे विचार पुढे नेतीये आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे नकली शिवसेना आहे असा थेट आरोप पंतप्रधानांनी आज चंद्रपूरमधून केलाय। हास्यास्पद आहे हे सगळं आणि मुळात खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं हे सगळं वक्तव्य आहे। खरी शिवसेना कुणाची हे महाराष्ट्रालाही आणि दस्तूरखुद्द मोदींना सुद्धा माहीत आहे। जेव्हा कधी निवडणुका लागल्या आहेत आणि जेव्हा कधी जागा वाटपांचा विषय आलाय, वंदनीय बाळासाहेब जेव्हा हयात होते आणि वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब हा पक्ष चालवत आहेत, तेव्हा सुद्धा जेव्हा कधी जागा वाटपांचा विषय झालाय तेव्हा त्यावेळचे नेते गडकरी जी असतील किंवा मुंडे साहेब असतील किंवा अडवाणी जी असतील आणि आत्ताचे नेते मोदी जी असतील किंवा शहा असतील, या सगळ्यांना मातोश्रीचे उंबरे झिजवत यावं लागले। परंतु जशी ही शिवसेनेमध्ये फ्रिक्शन झालं आणि शिंदेंच्या सोबत काही गद्दार गँग बाजूला पडली, तेव्हा मात्र शहा असतील किंवा मोदी असतील हे टेंभी नाक्यावर उंबरे झिजवायला गेले नाही, तर टेंभी नाक्यावरच्या एका माणसाला ज्याला फूस लावून यांनी पळवून नेला, त्या टेंभी नाक्यावरच्या एका माणसाला दिल्लीमध्ये मुजरे घालायला जावं लागलं। वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेचा माणूस हा दिल्लीत मुजरे घालायला जाऊ येऊ शकत नाही, दिल्लीच्या माणसाला इथं यावं लागतं। हा सगळ्यात बेसिक फरक आहे। त्यामुळे मोदींचं हे म्हणणं हे निव्वळ आणि निव्वळ बूंद से गई सो हौद से नहीं आती, जे शिंदे प्रचंड बॅकफुटला गेलेले आहे, ज्या शिंदेंना जागा सुद्धा नीटशा दिलेल्या नाहीत, त्या शिंदेंना उगाचच अंजारण्या गोंजारण्याचा हा प्रयत्न आहे, याच्या पलीकडे काही नाही। अगदी ताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।